मला जमेल त्याप्रमाणे मी बोलणार आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की पहिलं तर तुम्हाला सर्वांना आपल्या भागातले लोक जे आहेत त्यांना बोलायला मिळतंय त्याचा मला खूप अभिमान वाटतो की आनंद वाटतो की तिथल्या लोकांशी मी संवाद साधते आणि त्यांच्याशी बोलते. तर माझी थोडक्यात मी तुम्हाला एक माहिती सांगेन की कशा प्रकारे मी माझे ऐकायला येतं सर? हो मॅडम, येतोय. व्हॉइस हा. तर माझा प्रवास कसा सुरू झाला आणि कशा प्रकारे मी काम केलं आणि मला काय प्रॉब्लेम आले ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे. कारण का प्रत्येक व्यक्तीला वाटतं की सक्सेसफुल लोक ही डायरेक्टली सक्सेस नाही, तर त्या स्ट्रगल असतो, तर त्याला कसं टॅकल करायचं किंवा काय करायचं त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपलं जे प्रोफेशन आहे, मी काय मोठ्या घराण्यातून आलेली नाहीये, नॉर्मली मिडल क्लास फॅमिली मधून आहे. बॅकग्राऊंड जो आहे तो माझे वडील पोलिसमध्ये होते. कांदिवलीला आम्ही राहायचो. तर माझा जन्म खेडेगावात झाला, पण नंतर शिक्षण आहे ते मुंबईमध्येच झालं. पण वडील पोलिसमध्ये असल्यामुळे मला मुंबईमध्येच शिक्षण मिळालं. त्याच्यानंतर बी.कॉम झाल्यानंतर वडिलांनी माझे वडील हे खूप स्ट्रिक्ट होते. पोस्टमध्ये होते. तर ते स्ट्रिक्टली ते वागवायचे, की कुठल्याही गोष्टीमध्ये लेडीज कॉलेजमध्येच जायचं. कुठे मुलांशी बोलायचं नाही किंवा काय ह्या गोष्टी आमच्यामध्ये होत्याच घरामध्ये, की बंधनं होती, की कसं वागायचं, कुणाबरोबर कसं बोलायचं ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यात आम्हाला फ्रीडम कधी मिळालंच नाही, की आमचं प्रोफेशन कसं असेल, जॉब कुठे मिळेल, नोकरी कुठे मिळेल ह्या गोष्टीचं आम्हाला टेन्शन होतं, की शिक्षण देतायत वडील. बी.कॉम झालं आणि लगेच माझं लग्न पण झालं. मग का वडिलांनी मला न विचारताच आमचं लग्न पण केलं. नशिबाने माझे मिस्टर मला चांगले मिळाले. पण हा कोइन्सिडंट आहे. प्रत्येकाच्या बाबतीत असं नाही झालं पाहिजे. कारण गावी मी गेले आणि वडिलांनी माझ्या इकडे लग्न ठरवलं पण. तर मेन मुद्दा असतो, की लग्न झाल्यानंतर लेडीजला प्रॉब्लेम येतो, की आता माझं करियर कसं होईल? आणि मुंबईमधून मला पनवेलमध्ये लग्न करून पाठवलं. त्यामुळे प्रश्न होता, की अरे ह्या गावामध्ये पाठवलेलं आहे, तर आता मी कसं करियर करणार किंवा काय होईल माझं? तर सगळ्या गोष्टीमध्ये असं मला कुठेतरी धूसर दिसत होतं, की मला शिक्षणाची आवड खूप होती. पण ह्याच्यात प्रश्न होता, की आता जॉब करायचा की नाही? मग सासूबाई बोलल्या, "तू जॉब करायचाच नाही, घरीच राहायचं." मग ते आणखीन प्रॉब्लेम सुरू झाले. मग ह्याच्यामध्ये आता माझं इन्कम किंवा मला काय सोर्स ऑफ इन्कम आणि त्याच्यात लग्न झाल्यावर माझ्या मिस्टरांची एक कंपनी जे मार्केटिंग कंपनीमध्ये काम करत होते. माझे मिस्टर आहेत ॲडव्होकेट प्रताप. मी बी.कॉम एल-एल-बी आहे. ते पण त्यांच्या कृपेने आहे मिस्टरांच्या, कारण का त्यांनीच मला बी.कॉम शिकवलं. म्हणजे एल-एल-बी शिकवली. आता गावी गेल्यानंतर लग्न झाल्यानंतर लेडीजला जो प्रश्न लग्न नवीन झाल्यानंतर जो प्रॉब्लेम येतो तो कसा, की आता पुढचं करियर कसं आणि कशा गोष्टी आपण करायच्या आणि मेन म्हणजे नवीन घरामध्ये कसं ॲडजस्ट करायचं. आणि मला लोकांमध्ये मिक्स व्हायला आवडत नव्हतं किंवा बोलायला पण नाही आवडायचं. माझा स्वभाव असा होता, की एकटं राहायला आवडायचं मला. मग ह्यामध्ये मी कसे चेंजेस केले ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आता पहिले जर लेडीजला प्रॉब्लेम जे आलेले आहेत, म्हणजे आता माझा प्रॉब्लेम असा होता, की माझं लग्न झालं, लगेच मुलगी झाली, माझ्यावर जबाबदारी पडली, मिस्टरांची कंपनी बंद पडली. इन्कम सोर्स काहीच नाही. घर खर्च चालवण्यासाठी पण दिरांकडे हात पसरायला लागायचे. म्हणजे सासूबाई त्यांच्याकडून मॅनेज करायच्या. दीर होते, सासरे होते आणि मिस्टर माझे असे एकत्र आम्ही जॉइंट फॅमिलीत राहायचो. मग अशा परिस्थितीत कधी ना कधी घरामध्ये काय ना काय व्हायचं. तर सासरे बोलायचे, की तुमचा काही सोर्स ऑफ इन्कम म्हणजे कंपनी होती ती बंद झाली. म्हणजे लाखावरून डायरेक्टली इन्कम झाला तो काहीच नाही असा परिस्थिती झाली. आता लग्न नवीन झालं तरी आम्हाला असं काही नवीन लग्न झालेलं आहे आणि कुठे फिरायला जा किंवा काय ह्या गोष्टीच नव्हत्या आणि वडिलांकडे मी एवढ्या एन्जॉयमेंटमध्ये होती, की नंतर असं वाटलं, की मी कुठे आले. मग ह्याच्यात एकच ध्येय होतं, की कुठेतरी सोर्स ऑफ इन्कम आपल्याला मिळणं गरजेचं आहे. आता मी बी.कॉम होती, तर सासूबाई बोलल्या, "नोकरी नाही करायची." मग मी कपड्याचं दुकान एक टाकलं. 6x6च्या गाळ्यामध्ये कपड्याचं दुकान टाकलं आणि त्याच्यामध्ये बिझनेस करायची. पण बिझनेस माइंड माझं एवढं नसल्यामुळे त्याच्यामध्ये पण मला एवढा सक्सेस नाही मिळाला. 2006ला 7ला नाही 6ला सर डिसेंबरच्या एंडिंगला बोराटे सर पहिलं तर माझं माझं इंट्रोडक्शन द्यायच्या आधी जे माझे गुरुवर्य आहेत, एम.एस. बोराटे सर त्यांना मी म्हणजे मनापासून थँक्स बोलेन, की त्यांनी मला ह्या स्टेजला आणून सोडलेलं आहे. कारण का त्यांनी डिसेंबर 2006ला मला वाटतं डिसेंबरच्याच दरम्यान आहे.
सप्टेंबर मॅडम डिसेंबरच्या दरम्यान सर आले हे होते होतं, आमच्या घरी. काल दाखवलं. तर हॅलो सर, बरोबर बोलते ना मी? घरातून हॅलो, बरोबर आहे मॅडम, बरोबर आहे. येते आवाज, व्यवस्थित येतोय. कुणाला काय प्रॉब्लेम नाही ना? ऐकायला वगैरे नाही येत आहे नाही ना? कारण नाही, माझा व्यवस्थित हेडफोन मॅडम टॉप आहे. नाही, व्यवस्थित आवाज येते. 2007 साली मला एजन्सी सरांनी दिली. त्यांच्या बोराटे सरांच्या वतीने आम्ही जीवन गौरव टीम आहे आमची, त्याच्यामध्ये माझी जॉईनिंग झाली 2007 ला. 2007 ला जेव्हा जॉईन करत होती तेव्हा प्रत्येक लेडीज प्रमाणे माझे पण प्रॉब्लेम असेच होते की कशाला ते मी नाही करू शकत, मला मार्केटिंग येत नाही आणि ह्या गोष्टीमध्ये मला कशाला टाकतात. तर मी मिस्टरांना बोलत होती. तर मिस्टर माझे थोडे कसे मार्केटिंग लाईन मधलेच असल्यामुळे त्यांना वाटत होते की तू काहीतरी कर. मग त्याप्रमाणे आम्ही जॉईनिंग केलं. जॉईनिंग केल्यानंतर प्रॉब्लेम हे प्रत्येकाला येतातच, पण मला त्यावेळेला मार्केटिंग हा विषय माहिती नव्हता की कशा प्रकारे आपण मार्केटमध्ये जायचं किंवा काय. मग हळूहळू जसं ट्रेनिंग घेत गेलो, तर सरांच्या माध्यमातून जी आमची जीवन गौरव टीम आहे, आमची एक टीम आहे. त्याच्यामध्ये सगळे एजंट आम्ही एकमेकाला हेल्पफुल, म्हणजे एकदम जॉईंटली आपण एकत्र काम करतो, तशा प्रकारे काम करतो. आणि कॉम्पिटिशन म्हणजे काय, हेल्दी कॉम्पिटिशन असतं की अरे हा माझं ह्या महिन्यात एवढं झालं, त्या महिन्यात तेवढं झालं. पण सुरुवातीला असं होतं की मला वाटत होतं की मला काही येत नाही, हे एजंट छान काम करतात. अशा प्रकारे काम चालू होतं. पण माझे मिस्टर सपोर्टिंग होते माझ्याबरोबर. ते मला म्हणायचे की काय नाही, करत जायचं. आणि सुरुवातीला मला काही माहिती नसल्यामुळे प्लॅन तेव्हा आले होते. तर 2008 साली माझ्या ऍडमिशन स्कूलचं. आता परिस्थिती अशी होती की पैसे आमच्याकडे काहीच नव्हते. मग म्हटलं आता काही करून 10,000 एका महिन्यात आपल्याला कमवायचे. टार्गेट ठेवलं आम्ही आणि टार्गेट आम्ही त्याच्यामध्ये आम्ही काम करायला सुरुवात केली. कारण का माझं एकच ध्येय होतं की आपल्याला मुलीच्या शिक्षणाला, आता माझे सासरे होते ना, ते आम्हाला चिडवायचे. चिडवायचे म्हणजे असेच ते मस्करी करायचे की तुम्हाला जर जमत नाही ना, तर मुलीला काय करा, मराठी मीडियमलाच घाला. तुमची लायकी नाहीये, अशा शब्दामध्ये बोलायचे. मी म्हणायचे असं कसं, आम्ही काहीतरी करू ना. तर मुलीला माझ्या सेंट जोसेफ स्कूलमध्ये तेव्हा ॲडमिशन घ्यायचं होतं, तर 10,000 फी होती. आता ती 10,000 फी कशी मिळवायची ह्या उद्दिष्टाने आम्ही काम केलं आणि पहिल्याच वर्षी माझ्या 80 पॉलिस्या झाल्या. मग ह्या परिस्थितीत असं वाटत होती की हां, ठीक आहे आता करतोय, तर असंच आपण करत-करत पुढे जाऊ. मग 2008 ला मी पॉलिस्या केल्या आणि लगेच आम्ही मध्येच ऑफिस ओपन केलं, की एक ग्राउंड फ्लोर आमचा फ्लॅट होता. त्याच्यात एका रूममध्ये आम्ही ऑफिस चालू केलं. ऑफिसमध्ये आम्ही लॅपटॉपवरून, कॉम्प्युटर पण नव्हता आमच्याकडे. लॅपटॉपवरून आम्ही सुरुवात केली. टायपिंग करायची मी वगैरे, त्याच्यावरूनच सर्व आमचं वकिली बिझनेस आणि एल-आय-सी एकत्र आम्ही करायचो आणि त्याच्यातून आमचा मार्ग चालू झाला. आता ह्याच्यात कष्ट करून आणि रात्रंदिवस मेहनत करून आम्ही रात्री 11-11 वाजेपर्यंत कॉल करायचो. रात्री 11ला पण कॉलवर जायचो. ते मिळेल ज्यांना, म्हणजे कसं वेड्यासारखं जसं आपण काम करतो ना, की लोकं म्हणतात झपाटलेले असतात, तशा प्रकारे आम्ही त्यावेळेला आमची तेव्हा सुरुवात झाली. आता लेडीजला प्रॉब्लेम येतात. लेडीज आपल्या महिला आहेत आता जे सगळे जॉइनिंग आहेत. सगळ्यांना प्रॉब्लेम येतात. पण त्याच्यातून मार्ग काढून आपण काही ना काही करणं गरजेचं आहे. कारण का त्याच्यात अडचणी ह्या येणारच. आम्ही जेव्हा कॉल करायचो ना, माझे मिस्टर जरी बरोबर असले तरी समोरून लोकं कसे रिएक्ट व्हायचे ते सगळ्या गोष्टी मला पण माहिती होत होत्या. मग अशा लोकांना कसं टॅकल करायचं ते मी नंतर थोड्या वेळाने तुम्हाला सांगेन. कारण का प्रॉब्लेम हे प्रत्येक मार्ग आहे तिथे काही ना काही प्रॉब्लेम येणार. आणि लेडीजचा हा वीक पॉइंट असतो, की अशा ठिकाणी आपल्याला जेव्हा त्रास होतात, तेव्हा आपण काय करायचं आहे किंवा कसं टॅकल करायचं ते मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगेन. नंतर 2008 ला जेव्हा माझ्या मुलीचं ॲडमिशन झालं, तेव्हा मी एका महिन्यात 10,000 कमवले. त्याच्यानंतर मला प्राउड फील व्हायला लागलं, की चला बाबा आपण काहीतरी मुलीसाठी केलं. आणि त्याच्यानंतर जे आम्ही कामाला सुरुवात केली, ते आम्ही कधी पाठी पाहिलंच नाही. हळू मग कधी 80 पॉलिस्या झाल्या, कधी 100 पॉलिस्या झाल्या. पहिल्या 100 पॉलिसी म्हणजे भरपूर काही काम व्हायचं. म्हणजे 100 वगैरे झालं ना, शतकवीर वगैरे असं काही-काही कॉम्पिटिशन असायचे. त्याच्यानंतर मला वाटायला लागलं, की नंतर मी परत झाली वकिलीकडे. मिस्टरांना बोलली, "बरं आहे तुमचं, की क्लायंट तुम्हाला येतात भेटायला, तुम्हाला पैसे देतात आणि मला मात्र बाहेर जायला लागतं, लोकांकडे जायला लागतं. तर तुमच्यासारखं बसून मला पण मिळालं तर बरं होईल." तर ते बोलले, "ठीक आहे." माझ्या मिस्टरांनी
नाही तू नाही करू शकत असं कधीच बोलले नाहीत. ते कधीच असं निगेटिव्ह गोष्टी नाही करायचे, की नाही बाबा तू नाही करू शकत ह्या गोष्टी वगैरे. मग त्यांनी मला न सांगताच ॲडमिशन घेतलं लॉला आणि लॉला ॲडमिशन घेतल्यानंतर पण मी कॉलेज करत माझा फोकस एकच असतो. एक फोकस असेल ना, मी दुसरा फोकस ठेवत नाही. एल-आय-सी असेल तर एल-आय-सीच. मग दुसरं कोणीही मध्ये आला तर मी मध्ये नाही बघत त्यांना. तसं माझं आता हा एक ध्येय होतं, की मला लॉ कंप्लीट करायचा. मग मी त्याच्यावरच फोकस रात्रंदिवस तोच अभ्यास माझा चालू. मग 3 वर्षात मी जेवढे क्लायंट यायचे ना समोरून तेवढ्या लोकांच्याच म्हणजे 30-40 पॉलिश्याच मी करायची. व्हायचे माझे तेव्हा पण टार्गेट व्हायचे, पण कमी व्हायचे. मग 2-3 वर्ष झाली. मग मला त्यामध्येच मुलगा पण झाला 2 नंबर. मग 2012 ला मी पास आउट झाल्यानंतर परत मला वाटायला लागलं, की अरे, वकिली हा खाऊ नाहीये, की त्याला 10 वर्ष तुमचा एक्सपिरियन्स पाहिजे, तुमचा सेटअप पाहिजे, तुमची प्रॅक्टिस पाहिजे. तर त्या गोष्टी पॉसिबल आहेत फटाफट आपल्याला इन्कम कमवण्यासाठी. मग 2012 ला मी ना जसं की प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी ट्रेनिंग लागतं. कुठेही एक्सपर्टाइज होण्यासाठी आपल्याला ट्रेनिंग लागतं. आता मी वकिलीमध्ये 2-3 वर्ष घालवली, तर मला थोडं इकडला प्रॉब्लेम यायला लागले, की आता कसं मार्केटमध्ये जायचं किंवा काय लोकांना सांगायचं, कुठले फंडे सांगितले तर लोकं कन्विन्स होतील. मग मला ना एक मेसेज आला होता, की उरणची लेडी गावच्या ठिकाणी जसं आता सरांनी तुम्हाला पाठवलं, की मॅडम आले आहे त्या एम-डी-आर-टी वगैरे करतात असं. तसंच माझ्या मैत्रिणीचं म्हणजे सुजाता अ, हर्षदा पाटील म्हणून उरणच्या लेडीचं एक कटआउट मी वाचलं होतं, की असे-असे ते एम-डी-आर-टी होतायत आणि रोडवर पण उभ्या राहून त्या पॉलिसी विकतायत. तर मी मिस्टरांना बोलले, "चल जाऊन येऊ एकदा बघून कशा आहेत, काय आहेत त्या." मग आम्ही गेलो दादरला. दादरला आम्ही ते ट्रेनिंग जॉइन केलं. ट्रेनिंग जॉइन केल्यानंतर सुरुवातीला ते ट्रेनिंग वगैरे झालं. त्याच्यामधून सर्व्हे फॉर्म वगैरे भरायचो आम्ही. भरपूर त्याच्यामध्ये स्ट्रगल केला आम्ही. असा की दिवस-रात्र मेहनत करायचो. आणि त्या मैत्रिणी पण माझ्या पुण्यावरून माझ्याकडे येणार एक, उरणवरून माझ्याकडे येणार. म्हणजे आम्ही एकत्र तिघींनी मिळून काय केलं, त्रिदेवी असे बोलायचे आम्हाला त्या. ते सगळे बोलायचे की ह्या देवी आहेत 3 की ह्या काय करतील त्याचा भरोसा नाही. मग मी पुण्याला जाणार. एक दिवस आम्ही पुण्याला जाणार, तिघी पण एकत्र काम करणार. एक दिवस पनवेलला येणार, पनवेलला एक दिवस काम करणार आणि डोर टू डोअर म्हणजे दरवाजे ठोकायचे डायरेक्ट आणि त्यांना मग आपण सर्व्हे करायचे. ही डेअरिंग कुठल्याही व्यक्तीला इझिली होत नाही. जेन्ट्स लोकं तर करतच नाहीत. पण लेडीजमध्ये ती पॉवर आहे, की जाऊन दरवाजे ठोकून पण बोलण्याची पॉवर आहे. पण आता तुम्ही म्हणाल, की मॅडम बोलतायत हे काहीतरी अतिशयोक्ती आहे बाबा, हे कसं शक्य आहे किंवा काय? पण आम्ही केलेलं आहे. आणि गावात पूर्ण दारोदारी फिरून केलेलं आहे. आता माझ्या इथे तर फ्लॅट सिस्टम आहे. माझ्या इथे तर प्रॉब्लेम भरपूर आहेत. सोसायटीमध्ये घेतच नाहीत. तरीसुद्धा आम्ही जिथे चान्स मिळेल तिथे घुसायचो. त्यांना न सांगताच 7व्या माळ्यावर जायचो आणि वरून खाली यायचो. म्हणजे डायरेक्ट वरती जायचं लिफ्टने आणि वरून खाली यायचं. मग कोणाला काही दिसलं तर दिसलं. हां, बाबा आम्ही करत होतो असं. म्हणजे तेवढी डेअरिंग पण आम्ही केलेली आहे, की न सांगता पण सोसायटीमध्ये घुसलोय. मग अशा वेळेला जेव्हा माझं 2012 ला मी पास आउट झाल्यानंतर जॉइन केल्यानंतर 1 वर्षानंतर माझं ना काम चांगल्या प्रकारे व्हायला लागलं. ऑलरेडी आधी माझे मिस्टर आणि मी आय-ओ-ईमध्ये पण ट्रेनिंग केलेलं आहे. जसं की बेसिक, ॲडव्हान्स, कॉर्पोरेट लेव्हलचा कोर्स, रिबेट कोर्स. जे कोर्स होते ना आय-ओ-ईचे ते सगळे मुकेश सरांचे कोर्स वगैरे सगळे आम्ही केले. 2008 ला आम्ही ऑफिस ओपन केलं. 2010 ला मी दुसरं स्वतःचं ऑफिस घेतलं. जेव्हा अकाउंटमध्ये फक्त 2,500 होते. 2010 ला जेव्हा आमच्या अकाउंटमध्ये फक्त 2,500 होते, तरी आम्ही डेअरिंग का केली? कारण का माझे मिस्टर एक कॉर्पोरेट कोर्स करायला गेले होते. तर कॉर्पोरेट कोर्समध्ये त्यांनी सांगितलं, की जेव्हा तुम्ही काम करताय ना प्रोफेशनली म्हणून, जेव्हा एजन्सी आहे, तर तुमचं स्वतःचं असं ॲड्रेस असणारं ऑफिस असणं गरजेचं आहे. मग कुठलंही असू द्या. मग त्यावेळेला बोललो, की चला 3,000 भाडं असेल तर घेऊ, भाड्याने घेऊ आणि ऑफिस चालू करू. पण आम्ही मग स्वतःचंच ऑफिस घेतलं आणि माझे स्वतःचे क्लायंट जे एल-आय-सीचे आहेत त्यांनीच मदत केली मला. लोन थोडा काढला, लोकांनी कुणी 50,000 दिले, कुणी 1,00,000 दिले असं करत आम्ही ते ऑफिस केलं.
आणि 2012ला 13 मध्ये माझा असा बिझनेस होत गेला ना, जेव्हा क्लोजिंग आपलं होतं ना, प्लॅन क्लोजिंग म्हणून चालू होतं, की जी लागणार आहे वगैरे ह्या गोष्टी, प्लॅन चेंजेस होणार आहेत. त्यावेळेला माझा कसा बिझनेस झाला तो मला कळाला नाही. माझा बिझनेस असाच कंटिन्यू मी करत होती, पॉलिस्या करत होते. अशा 232 पॉलिस्या केल्या होत्या आणि सर बोलले, "तुम्हाला फक्त आता 5 लाखाचा प्रीमियम बाकी आहे एम-डी-आर-टीसाठी." आता एम-डी-आर-टी हा प्रकार काय असतो ना, हा मला काहीच माहीत नाही. हे एम-डी-आर-टी काय असतं? कसला म्हणजे काय टार्गेट आहे? हे डोक्यामध्ये नव्हतंच. खरं म्हणजे माहितीच नव्हतं मला, की काही एम-डी-आर-टी असा प्रकार असतो. मग नंतर सर बोलले, "तुम्ही 5 लाख तुमचं एम-डी-आर-टी होऊन जाईल." मग आम्ही 15 दिवसात लास्ट डिसेंबरला 15 दिवसात आम्ही ते कंप्लीट केले आणि पहिली एम-डी-आर-टी मी सरांच्या अंडर, बोराटे सरांच्या अंडर त्यांच्या एजन्सी म्हणजे एजंटमध्ये पहिली मी एम-डी-आर-टी झाली होती 2014ला. आता हे एम-डी-आर-टी झाल्यानंतर जो कौतुक सोहळा असतो तो खूपच मोठा होता. म्हणजे त्यांनी हॉटेलमध्ये वगैरे सरांनी मोठा प्रोग्राम ठेवला होता. परत मी गेट टुगेदर ठेवला होता. मी स्वतः माझ्या क्लायंटना 600 क्लायंटना हॉटेलमध्ये पार्टी अरेंज केली होती आणि गेट टुगेदर ठेवून आम्ही सेलिब्रेट केलं होतं खूप. लोकं पण खुश झाली होती. त्यामुळे काय होत होतं, की आपलं नाव झालं तिथे एरियामध्ये, की संपदा पाटील या एम-डी-आर-टी एजंट वगैरे आहेत. मग कटआउट वगैरे सगळीकडे लागले होते पनवेलमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टीचं जे आपल्याला सेलिब्रेशन वगैरे होतं ना, ते आपल्याला नकळत मला झालं त्यावेळेला. त्यामुळे तो खूप आनंद होता, की बाबा आपण काहीतरी अचीव्हमेंट केलेली आहे. पण ती मेहनत केली म्हणून झालं आणि जे मी सांगितलं ज्या मैत्रिणी माझ्या होत्या, सी आता आहेत, त्या सी दुसरी एम-डी-आर-टी पुण्याची अशी आहेत. तर त्या ज्या काम करतायत त्यांना फॉलो करत जशी मी गेली त्याप्रमाणेच माझं ते टार्गेट झालं. त्यांना जर फॉलो केलं नसतं, मी असं कुणाला तरी टार्गेट ठेवायची, की हां, हर्षदा अशी काम करते ना, आपण पण असंच करायचं आणि तिच्या मदतीनेच करायचं आणि तिलाच घेऊन करायचं. त्यांच्या लेव्हलप्रमाणे झालं. आणि नंतर मग ट्रेनिंग हे चालूच होतं नागरकट्टी सरांचं, गोपीनाथ सरांचं. कसं आहे, की कुठलीही गोष्ट शिकताना किंवा करताना ट्रेनिंग हे महत्वाचं आहे. आपले गुरु सांगतात आपल्याला, की बाबा ह्या ट्रेनिंग करणं गरजेचं आहे, ते ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला काय वाटतं, "अरे काय आहे डोक्याला ताप, कधी जायचं, कसं करायचं?" आपल्याला घरं सांभाळून करायचं असतं. पण त्या ट्रेनिंगमुळे जेव्हा आपण करतो ना आणि बाहेर येतो नंतर ना, तेव्हाची जी एनर्जी असते ना, ती वेगळी असते. आणि जेव्हा आपल्याला ती एनर्जी वाटते, की आपल्या बॉडीमध्ये, की बाबा आता आपल्याला हे कधी जाऊन मार्केटमध्ये सांगतो, तेव्हाच माणूस सक्सेसफुल होतो. कारण का जेव्हा आय-टी-आयमध्ये जायची ना, तेव्हा तिथे ती लोकं दर 15 दिवसाला मीटिंग घ्यायचे आणि ते शिकवायचे फंडे. आता ह्या आठवड्यात, ह्या महिन्यात तुम्हाला काय करायचंय? आता त्या महिन्यात काय करायचंय, तर तेच घेऊन जायचं मार्केटमध्ये. ह्या आठवड्यात मला एवढं-एवढं हे काम करायचंय आणि ह्या-ह्या पॉलिसी एवढं टार्गेट कंप्लीट करायचंय. आउटपुट किती येईल याचा विचार नाही करायचा. कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये आउटपुट मला किती मिळणार आहे किंवा मला काय मिळेल ह्याचा विचार नाही करायचा. आपण ते काम प्रामाणिकपणे करत गेलो ना, तर देव वरती बसलेला आहे. तो बघतो की ही मेहनत किती करते. आणि आपली मेहनत जी लेडीजची आहे ती तर भयानक आहे. तर मी तर सॅल्यूट करते सगळ्या लेडीजना, की बाबा तुम्ही काम करताय, हे घर सांभाळून ते काम करताय. करणं गरजेचंच आहे, की त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. पण करणं तर लेडीजला ते आहेच. म्हणजे माझ्या मते मी जो सहन करते त्रास, तो सगळ्यांना त्रास आहे. तुम्ही म्हणत असाल, "या मॅडम काय सांगताय त्यांना काही त्रास नसेल." तसं नाहीये. माझं पण 5:30 वाजल्यापासून घरातली कामाची सुरुवात होते. 10 वाजता संपते. त्याच्यानंतर माझं ऑफिसमध्ये येते मी. ऑफिसमधून रात्री 9-10लाच मी घरी जाते. तर प्रत्येक लेडीजला प्रॉब्लेम आहेतच. पण त्या प्रॉब्लेमला टॅकल करून बघा माझं मत आहे, की कुठल्या-कुठल्या लेडीजना वाटतं, की माझ्या नवऱ्याने मला पैसा दिला पाहिजे. माझ्या नवऱ्याने माझा खर्च केला पाहिजे. असं बोलणं चुकीचं आहे. कारण का आपल्यामध्ये तेवढं टॅलेंट आहे, की तेवढं आपण कमवू शकतो, की स्वतःचा खर्च काढण्यासारखा. ठीक आहे, घरातल्या परिस्थिती कुणाकुणाच्या सुटेबल पण नसतील. नवऱ्या लोकांना आवडत पण नसेल, की बाबा बायको काम करते किंवा काय. पण माझं मत हे असेल कारण माझ्याकडे ना उदाहरण जिवंत आहे माझ्या बहिणीचं. मला जेव्हा तिचा विचार येतो ना, तर खूप वाईट वाटतं.
शिक्षण होऊन सुद्धा तिचा नवरा तिला काम करू देत नाही. पण त्याच्यातून पण तिने जिद्दीने जर केलं असतं ना, तर काहीतरी काही झालंच असतं. मग माझ्या मते मी जो आता अभ्यास मी प्रोफेशनली वकील नाहीये, म्हणजे वकिली प्रॅक्टिस नाही करत आहे, पण वकिली मी केलेली आहे. पण लेडीजचे प्रॉब्लेम माझ्याकडे भरपूर येतात. म्हणजे जसं की आता कुणाचं काय असेल ना, तर मला सगळे व्हिडिओ, फोटो सगळे क्लायंट पाठवतात, "मॅडम ह्या बाईचं काहीतरी करा." मग त्या बाईला न्याय कसा द्यायचा ह्या मार्गावर मी समाजसेवकांपर्यंत जाते किंवा कुठे त्यांना न्याय मिळेल ह्याप्रमाणे करते. तर लेडीजचं माझ्या मते की इन्कम स्वतःचं हे असणं गरजेचं आहे. नवऱ्याने असं बोललं पाहिजे की बायकोने मला पैसे नाही दिले. तिच्याकडे पैसा आहे आणि ती मला पैसा देत नाही, असं बोललं पाहिजे. माझं मत तर हे आहे. माझा नवरा त्या दिवशी सरांकडे कंप्लेंट करत होता, की ही मला पैसे नाही देत. ते ठेवते. पण मी का म्हणजे हे मला सांगायचं उद्दिष्ट काय आहे, की लेडीज अशी सक्षम झाली पाहिजे, की तिने स्वतःचा पैसा स्वतःसाठी किंवा फॅमिलीसाठी वापरतेच. आता एवढं सगळं करतोय, मुलांचं शिक्षण सगळे खर्च आहेतच. पण जेव्हा ही कंडिशन येईल, की बाबा ही बाई सक्षम होईल, तेव्हा मग काय परिस्थिती वेगळी असणार आहे. तुमचं सगळे ऐकणार आहेत. जेव्हा तुमच्याकडे पैसा असणार तेव्हाच तुमचं ऐकणार आहेत. त्यामुळे लेडीजने सक्षम होणं गरजेचं आहे फायनान्शियली आणि फायनान्शियली सक्षम होण्यासाठीच आपल्याकडे हे माध्यम आहे, एल-आय-सी एजन्सी. जे माध्यम आपल्याला कुठेतरी आपण पुण्य केलं होतं गेल्या जन्मामध्ये, त्याचं पुण्य म्हणून आपण ह्याच्यामध्ये आलेलो आहे एल-आय-सीमध्ये. सहजासहजी कुणालाही एल-आय-सी एजन्सी नाही मिळत आणि ते सक्सेसफुल नाही होत. पण आपण नशिबवान आहोत. आता माझ्यामध्ये काहीच पर्याय नव्हता. माझ्याकडे काही पर्याय नव्हता 2004 नंतर, लग्न झाल्यानंतर, की मी कसं पैसे कमवू किंवा काय. पण हा जो माध्यम मला मिळाला आणि त्याच्यातून मी आता इथपर्यंत आली. तर त्याचं मला हे वाटतं, की बाबा मला काहीतरी देवाने संधी दिली आणि त्याच्यामध्ये मी हे काम केलं आणि आता इथपर्यंत मी पोहोचली. आता ते सरांचं माझ्या धन्यवाद मी म्हणेन, बोराटे सरांचा, की त्यांनी मला इथपर्यंत आणण्यासाठी संधी दिली. बाकी काही नाही. आता ह्याच्यात मी कुठपर्यंत आलेली सर? लेडीजचं सक्षम होणं गरजेचं आहे. लेडीजनं. मी ते भरकटली हां, मध्येच वेगळा विषय मॅडम घेतला. थोडं क्विक वाटून मॅडम मी संपदा मॅडम मध्येच विषय घेतला. आवाज येतोय संपदा मॅडम जर ही लिंक थोडीशी स्टॉप झाली तर मी लगेच दुसरी लिंक तयार करतो. हा सर्वांना ओके. रिक्वेस्ट आहे कारण हे झूमची टाइम लिमिट आहे. मला आता मेसेज आला तर मी लगेच लिंक तयार करून पाठवतो. चालेल. जॉइन करू परत. ओके मॅडम बोला. आता याच्यात 2 हा चालेल ओके सर ओके. मग नंतर अधून मी एम-डी-आर-टी झाली पहिली. आय-टी-आयमध्ये ट्रेनिंगमध्ये बोरा सर होते. त्यांनी पण आम्हाला हेल्प केली. आणि एम-डी-आर-टी झाल्यानंतर जो प्रवास चालू झाला, तो असा कंटिन्यू, की बाबा आपण काहीतरी काम करणं गरजेचं आहे. आपलं टार्गेट हे आहे, ह्याप्रमाणेच जाणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी चालूच राहिल्या. 2015ला पण असंच मी काम करत होती. 2015ला टार्गेटला प्रत्येक वेळेला असं टार्गेट होतं असं नाहीये. त्यावेळेला लास्ट मोमेंटला मला 2,00,000चं कमिशन बाकी होतं. पण म्हणतात ना, देव कुठेतरी असतो. आपण जेव्हा मेहनत करतो ना, तर कोणीतरी आपल्यासाठी उभा राहतो. तर त्यावेळेला मला एक 1 करोडचा प्रीमियम 2018च्या वेळेला 1 करोडचा प्रीमियम एका लेडीजने दिला होता सिंगल. तो पण अननोन पर्सनने मला रेफरन्स दिला होता आणि तो एका झटक्यात झाला आणि त्यावेळेला माझं एम-डी-आर-टी झालं होतं. म्हणजे आपण जेव्हा मनापासून कष्ट करतो ना, तर त्यावेळेला ते कुठून ना कुठून आपल्याला कायनात म्हणतात ना, ती मदत करतेच. आता याच्यात फायनान्शियल कंपनीमध्ये आपण असल्यामुळे लेडीज शक्यतो सांगण्यासाठी किंवा बोलण्यासाठी त्यांना प्रॉब्लेम येतात. पण ट्रेनिंगच्या थ्रू आपण जातो ना, ट्रेनिंग थ्रू गेलो तरच आपल्याला त्या गोष्टी पॉसिबल होतात. कोणती पेपर होता तो? सर जरा 1 मिनिट हां.
तो नाही का? आज आहे बोलणार. आता पहिलं ऑफिस आम्ही जेव्हा 2010 ला घेतलं ना, तर ह्याचा EMI जो आहे तो माझा 2015 पर्यंत क्लिअर झाला होता. तर 2015 नंतर मला विचार पडला, की आपण एक दुसरी काहीतरी ब्रांच आपली चालू करणं गरजेचं आहे. म्हणून मी 2015 ला जेव्हा हा लोन क्लिअर झाला, तेव्हा दुसरं ऑफिस घ्यायचा विचार केला. कारण मुलगी माझी 9वी ला होती, की त्याच्या आधी मला 10वीच्या आधी काहीतरी करणं गरजेचं होतं असं वाटत होतं. म्हणजे एक मिस्टरांचं ऑफिस राहील आणि एक माझं ऑफिस राहील या दृष्टीने मी दुसरं ऑफिस घेतलं. इथेच बाजूला एअरपोर्ट जिथे आता चालू आहे पनवेलचा त्याच्याच ठिकाणी आहे. तर ती अचिव्हमेंट होती, ती टार्गेटने मी केली होती. कारण का प्रत्येक गोष्टीमध्ये वाटत होतं, की कोण ना कोण हेल्प करतं आणि आपलं ते होतं. तर आपण स्वतः असं काहीतरी क्रिएट करणं गरजेचं आहे, की कोणी बोलू नये, की बाबा तुम्हाला मी मदत केलं आणि झालं म्हणून. तर माझे सासरे जेव्हा मी पहिलं ऑफिस घेतलं तेव्हा बोलायचे, की मी तुम्हाला मदत केली आहे ₹1,00,000 त्यामुळे तुम्हाला ते शक्य झालं. तर मी हेल्दी कॉम्पिटिशन म्हणजे सासरेमध्ये आम्ही चांगलं असं मॅडम म्हणजे थोडं आमचं बॉन्डिंग हॅलो खूप चांगलं मॅडम होतं. हां. थोडं हे करतो. मला फक्त थोडंसं जाणून घ्यायचं आहे, की हं. तुमची सुरुवात आणि आता तुम्ही डेली मीटिंग करता का? हो, का हो. कधी डेली मीटिंग तुमची होतात का? डेली एका डेली क्लायंटशी भेटता का? आता डेली मीटिंग म्हणजे कसं आहे, की आम्ही एक प्लॅनर बनवतो. प्लॅनर ओके. म्हणजे काय, की सरांकडे जाऊन आत्ताचं काम करण्याची पद्धत अशी आहे, की सरांकडे जाऊन मला ह्या वर्षी किती टार्गेट घ्यायचंय, की बाबा मला किती कमवायचे आहेत, तर 34 लाख अच्छा. कमवायचे आहेत. तर ते 34 लाख डिव्हाईड करायचे आहेत, की मार्चपर्यंत मला किती करायचं आहे, अच्छा. जूनपर्यंत किती करायचं आहे, सप्टेंबरपर्यंत किती करायचं आहे, ते डिव्हायडेशन करतो आणि तुमचं तिकीट साईज किती आहे? कारण मी काही मोठ्या-मोठ्या पॉलिसी करत नाही. तुम्ही म्हणत असाल, की मॅडम 1,00,000 2,00,000 प्रीमियम आणते, असं काही नाहीये. माझे 2,000च्या पण पॉलिसी आहेत, 3,000च्या पण आहेत आणि 1.5 लाखाच्या पण म्हणजे वर्षाच्या 1.5 लाखाच्या पण पॉलिसी आहेत. तर अशा पद्धतीने जर आपण एक प्लॅनिंग केलं ना, तर आता ट्रेनिंग प्रकारचे आहेत. आत्ताचं ट्रेनिंग जे आहे ना आमचं, पहिलं जे ट्रेनिंग होतं ते कन्सेप्ट ट्रेनिंग होतं. म्हणजे जसं की फायनान्शियल पिरॅमिड सांगायचो. 3 स्टेजेस ऑफ लाईफ सांगायचो किंवा मॅप ऑफ लाईफ सांगायचो. काईटचं उदाहरण द्यायचो. असे वेगवेगळे उदाहरणं होते, कन्सेप्ट होते ते. त्या कन्सेप्टनुसार आम्ही बोलायचो, की हा पतंग जो आहे, जर त्याची दोरी कट झाली, तर काय होईल? तर तो पतंग कुठेतरी जाऊन पडेल. पतंग ही तुमची फॅमिली आहे आणि दोरी म्हणजे तुमचा इन्शुरन्स आहे. म्हणजे ही लाईफ आहे ना. तर ह्या गोष्टी उदाहरणं देऊन लोकांना सांगायचं, की क्वार्टर पिन असते ना ह्याची फॅनची, तर त्याचं उदाहरण द्यायचं. हे कन्सेप्ट 2020च्या आधी आम्ही भरपूर सांगायचो. म्हणजे तुम्ही पण डेली नवीन ग्राहकांना डेली मीटिंग्स भेटता. म्हणजे डेली नवीन क्लायंटना, हो, नवीन हो. लोकांना डेली तुमची भेट आहे. आमचं टार्गेट असतं 3 ते 4 लोकांना रोज भेटायचंच. रोज भेटणे. ओके, हे ओके. पण असे 10 लोकांना भेटतो, पण त्या लोकांसमोर बसून मीटिंग करणं, गोल फाइंडर भरणं, त्याच्या संपर्क करणे. गरजा ओके. जाणून त्याला प्लॅनिंग देणं आणि त्याच्याबरोबर सेल्फी काढायचा आणि मग आमचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये सेंड करतो आम्ही. म्हणजे अच्छा, कसं, अच्छा. की आज आज माझी कुठली मीटिंग झाली, ते मला पण कळतं, की मग मी ह्या तारखेला कुठली मीटिंग केली होती, त्याला काय सांगितलं होतं. मग आता क्लोज झालं, तर क्लोज झालं म्हणून सांगायचं, की माझी ही पॉलिसी क्लोज झाली. आणखी एक मॅडम मला ज्या एजन्सी